सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण 11वी फिजिक्सची टेस्ट नंबर सेकंड, आपला टॉपिक जो आहे तो युनिट्स अँड मेजरमेंट यावरची ही दुसरी टेस्ट आहे. संडे टेस्ट सेकंड. पाठीमागच्या रविवारी म्हणजेच 13 तारखेला पण आपण घेतली होती. ती पहिली टेस्ट होती युनिट्स अँड मेजरमेंट वरती. ही दुसरी टेस्ट आहे युनिट्स अँड मेजरमेंट. टॉपिक आपल्याला इथे सांगता येईल. ओके, तर युनिट्स अँड मेजरमेंट वरती आपली ही सेकंड टेस्ट आहे. हे आपल्याला फॉर्मॅट मी सांगितलं होतं. क्वेश्चन फर्स्ट MCQ असेल, 3 MCQ दिले जातील. क्वेश्चन सेकंड यामध्ये 4 क्वेश्चन दिले जातील, 3 सोडवायचे आहेत. आणि क्वेश्चन नंबर थर्ड 3 दिले जातील, 2 सोडवायचे आहेत. ओके, किंवा 2 सोडवायचे. मग पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी 3 क्वेश्चन, 3 MCQ 3 मार्कासाठी असेल. दुसरा क्वेश्चन 4 पैकी 3 सोडवायचे आहेत, 2 मार्काला 1, म्हणजे 3 दुनी 6 होईल. आणि तिसरा क्वेश्चन 2 सोडवायचे आहेत, 3 दिले जातील, ते 3 मार्काला 1 असेल, म्हणजेच 3 दुनी 6, 6 मार्काचा तिसरा क्वेश्चन. पहिला क्वेश्चन 3 मार्क, दुसरा क्वेश्चन 6 मार्क, तिसरा क्वेश्चन 6 मार्क, म्हणजे 15 मार्काची ही टेस्ट आहे. ओके, तर बघूया. पहिला क्वेश्चन जो आहे आपला तो बघा इथे दिलेला आहे. आपल्याला माहित आहे 11वी फिजिक्सचा पहिला टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट वरती टेस्ट सेकंड आहे. मार्क 15 आहेत आणि वेळ आहे 45 मिनिटं. मी टेस्ट सांगणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे, ती सोडवायची आहे. ओके, बघा पहिला क्वेश्चन आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर्स, म्हणजेच MCQ हा आहे. ओके, त्यानंतर त्यामध्ये 3 MCQ आहेत, ते या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे डायमेन्शन्स ऑफ साइन थीटा, साइन थीटाचं डायमेन्शन, असा MCQ. ऑप्शन आहे L2, ए ऑप्शन L2, बी ऑप्शन आहे M, सी ऑप्शन आहे M and L, आणि डी ऑप्शन आहे M0, L0 and T0. असे 3 आपल्याला ऑप्शन दिलेत. योग्य कोणता आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे, दुसरा MCQ, which of the following pairs of physical quantities does not have same dimensional formula. म्हणजे खालीलपैकी कोणता 2 अशी पेयर आहेत की ज्यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम नाही. डज नॉट हॅव सेम डायमेन्शनल फॉर्म्युला. बघूया आपण. खाली दिला पहिला वर्क, ए ऑप्शन आहे वर्क अँड टॉर्क, बी ऑप्शन आहे अँग्युलर मोमेंटम, बी ऑप्शन आहे अँग्युलर मोमेंटम अँड प्लँक्स कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट, आणि सी ऑप्शन आहे टेन्शन अँड सरफेस टेन्शन, आणि डी ऑप्शन आहे इम्पल्स अँड लिनियर मोमेंटम. ओके, इम्पल्स अँड लिनियर मोमेंटम. तर यापैकी कोणती अशी जोडी आहे की ज्यांचं डायमेन्शन सारखं नाही, हा ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. तिसरा जो आहे MCQ, पहिल्या क्वेश्चन मधला तिसरा आणि लास्ट MCQ आहे, द सिग्निफिकंट फिगर फॉर 0.1250, 0.1250 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर इज, म्हणजे या अंकाचा सिग्निफिकंट फिगर किती आहे विचारलाय. ऑप्शन दिलेला आहे. ए ऑप्शन 1 आहे, बी 2 आहे, सी 3 आहे, आणि डी 4 आहे. ओके, तर अशा पद्धतीने यापैकी कोणता ऑप्शन येतोय तो लिहायचा. हा आपला पहिला क्वेश्चन झाला MCQचा. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन जो आहे, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, काय आहे ते आपण बघूया. ओके,
आणि क्वेश्चन नंबर सेकंड आहे अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. काय आहे बघा, त्यातला पहिला आहे डिफाईन द टर्म्स. त्यामध्ये दोन टर्म दिलेले आहेत फिजिकल क्वांटिटी. पहिले आहे युनिट, सेकंड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. या दोन फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला याचे आणि याचे डेफिनेशन लिहायचे आहे. प्रत्येक डेफिनेशन 1 मार्कला असेल. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन मधला दुसरा जो प्रश्न आहे उपप्रश्न तो आहे फाइंड द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी अँड सेकंड आहे मोमेंट ऑफ फोर्स. या दोन फ्रिक्वेन्सी आणि मोमेंट ऑफ फोर्सचे आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत. त्याचा फॉर्म्युला लिहायचा, त्यानंतर त्याचे डायमेन्शन्स काढायचे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहायचा, त्याचे डायमेन्शन्स. मोमेंट ऑफ फोर्सचा फॉर्म्युला लिहायचा, त्याचे डायमेन्शन्स. यासाठी प्रत्येकी 1-1 मार्क आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन जो आहे तो तिसरा क्वेश्चन आपला आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फॉर कोणाचे आहे, रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू 6400 किलोमीटर. 6400 किलोमीटर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. तर त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, त्याची सिग्निफिकंट फिगर काढायचा आहे, महत्वपूर्ण अंक. आणि दुसरा जो आहे तो पॉइंट चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती असलेला जो चार्ज आहे तो 1.6 × 10⁻19 कुलम हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. याचं पण आपल्याला सिग्निफिकंट फिगर काढायचं आहे. तर याच्यासाठी 1 मार्क असेल आणि याच्यासाठी 1 मार्क असेल. असा हा 2 मार्कासाठीचा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न आणि लास्ट क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ऑफ ए पार्टिकल हॅव्हिंग मास m, की ज्या पार्टिकलचं मास m आहे अँड व्हेलॉसिटी v युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. कशाच्या सहाय्यानं, काय सांगितलेलं आहे, डायमेन्शनच्या, बाय डायमेन्शनल अनालिसिस. मग काय सांगितलंय की ज्या पार्टिकलचं मास m आहे आणि त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी v आहे, अशा पार्टिकलचं आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. अशा पार्टिकलचा आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे आपला. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड झाला. आता नेक्स्ट झाला असेल आणि त्यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर थर्ड आणि लास्ट. हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे तो 6 मार्काला आहे. या 4 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत आपल्याला. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर थर्ड काय आहे, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्यापैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे. एनी 2 हा पण या ठिकाणी 6 मार्काला आहे, 6 मार्क. कोणतेही 2 सोडवायचे आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क आहेत. बघा पहिला क्वेश्चन आहे तिसऱ्यामधील पहिला उपप्रश्न, डिटरमाइन द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI unit and CGS unit of work. कन्व्हर्जन फॅक्टर विचारलेला आहे कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा, वर्क. SI युनिट आणि CGS युनिट. डिटरमाइन द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI युनिट अँड CGS युनिट ऑफ वर्क. वर्कचं तुम्हाला जो SI आणि CGS युनिट मधला जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे तो काढायचा आहे. ओके, वर्कचं काढत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वर्क विषयी माहित पाहिजेत इन डिटेल. त्यानंतर 3 मार्कासाठीचा हा दुसरा क्वेश्चन आहे तिसऱ्यातला दुसरा उपप्रश्न, इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन. रिलेशन आपल्याला इस्टॅब्लिश करायचं आहे कोणामधलं, पिरियड T, लेंथ L अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G यांच्यामधलं रिलेशन आपल्याला काय करायचं आहे, इस्टॅब्लिश करायचं आहे. आणि मग यामध्येच आपण पाहिलेलं आहे दॅट पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, दॅट पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन, सिंपल पेंडुलमचा पिरियड डिपेंड आहे लेंथ वरती, त्या सिंपल पेंडुलमच्या लेंथ वरती आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि मग ह्या तिन्हींच्या मधलं रिलेशन काढायचं आहे, पिरियड, लेंथ आणि
ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, TLMG. हा प्रश्न आपल्याला इथे सोडवायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा जो आहे, तिसऱ्यातील तिसरा जो उपप्रश्न आहे तो काय आहे बघा. राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. सिग्निफिकंट फिगर आपल्याला काय करायचे आहेत, खाली दिलेल्यांचे सिग्निफिकंट फिगर काढायचे आहेत. तर बघा या ठिकाणी आपल्याला 6 सिग्निफिकंट नंबर दिले, त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, सिग्निफिकंट फिगर त्यांचा फाइंड आउट करायचा. बघा पहिला जो आहे तो अंक 0.003 मीटर स्क्वेअर. दुसरा आहे तो काय बघा 0.9120 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर और सेंटीमीटर सेकंड रेज टू -2. तिसरा जो आहे अंक काय बघा 6.4 इंटू 10⁶ मीटर. चौथा जो आहे तो काय बघा 9.1 इंटू 10⁻31 kg. 9.1 गुणिले 10⁻31 किलोग्रॅम. पाचवा काय बघा 1.6 इंटू 10⁻19 कुलोम. सहावा काय आहे बघा, सहावा आणि लास्ट 4217 सेकंद. तर असे 6 आपल्याला काय दिले सिग्निफिकंट फिगर. 6 सोडवायचे आहेत, 6चे सिग्निफिकंट फिगर काढायचे, म्हणजे 3 मार्काचा प्रश्न आहे हा. या तिसऱ्यातला काय कोणतेही 2 सोडवायचे 6 मार्काला. हा जरी सोडवला तर तुम्हाला 3 मार्क मिळतील. पण यामध्ये 6 अंक असे आहेत की त्याचा सिग्निफिकंट फिगर काढायचा आहे, म्हणजे एकासाठी तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. हा अर्धा, हा अर्धा, हा अर्धा, हा अर्धा, असे 3 मिळतील. 6 सोडवले बरोबर तर 3, 4 सोडवले तर 2 मिळतील, 1 सोडवलं तर अर्धा, 2 सोडवले तर 1. अशा पद्धतीनं प्रत्येकाला बरोबर तुमच्या सिग्निफिकंट फिगरला अर्धा मार्क असेल, 6च्या 6 बरोबर असतील तर, आणि तरच तुम्हाला 3 पैकी 3 मिळतील. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 आहे. या 3 पैकी 3 नंबरच्या क्वेश्चन मधले कोणतेही 2 सोडवायचे आहेत आपल्याला. अटेम्प्ट एनी 2 जे तुम्हाला सोपं वाटतंय. या तिन्हीपैकी जो प्रश्न, जे 2 प्रश्न सोपे वाटतील ते तुम्ही सोडवू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपली ही युनिट्स अँड मेजरमेंट वरची ही दुसरी टेस्ट जी आहे ही आपली या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. टेस्ट लिहून घेतल्यानंतर तुम्ही या टेस्ट ही जी 15 मार्काची टेस्ट आहे आपली, या 15 मार्काच्या टेस्टसाठी वेळ आहे 45 मिनिटं, पाऊण तास. प्रामाणिकपणे तुम्ही ही टेस्ट सोडवायची आहे आणि सोडवल्यानंतर माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही ती पाठवायची. पण त्या अगोदर टेस्ट सोडवल्यानंतर आपण यावरतीच आज म्हणजे 20 डिसेंबर 2020 ला संध्याकाळी 6 वाजता आपण काय करूया, याच्यावरची काय करायचे आन्सर की तुम्हाला मी पाठवेन. त्या आन्सर कीचं तुम्ही स्वतः चेक करायचे, स्कीम ऑफ मार्किंग दिली जाईल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःची जी सोडवलेली प्रश्नपत्रिका, ही जी टेस्ट आहे या टेस्टचे तुम्ही चेक करायचे स्वतः, आणि चेक केल्यानंतर टोटल बेरीज मारा. जसं मी सांगितलेले आहे मॉडेल आन्सर मी तुम्हाला पाठवेन. ओके, आणि त्यानंतर तुम्ही सगळी चेक केल्यानंतर त्या चेक केलेल्या क्वेश्चन पेपर, तुमचे आन्सर शीट्स आहे त्याचा फोटो काढा आणि मला व्हॉट्सॲप ग्रुपला पाठवा. ओके, तर ठीक आहे. तुमच्या सगळ्यांसाठी या टेस्टसाठी बेस्ट लक. थँक्यू. थांबूया आपण.